तुम्ही कधी ही मच्छी खाल्ली आहे का? खाल्ली असेल तर या मच्छीचं नाव काय आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बनवायला अगदी सोपी, चवीला अप्रतिम व टेस्टी अशी मच्छी तयार होतात. मी पहिल्यांदा बनवली पण खूप सुंदर बनले. नमस्कार मंडळी, मी पद्मा. तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. चला तर मंडळी, आज मी तुम्हाला झटपट मच्छी कशी बनवायची हे दाखवणार आहे. अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले. ही मच्छी चवीला खूप सुंदर व टेस्टी लागते. खरंच सांगते, पहिल्यांदा बनवली पण अप्रतिम अशी तयार झाले. त्याकरिता मी एक टोमॅटो घेतले, ते छोट्या छोट्या साईजमध्ये कट करून घेतले. अगदी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे. 2 कांदे घेतले, ते सुद्धा कट करून घेतले व लसूण घेऊन तो ठेचून घेतला. सर्व लागणारे साहित्य तयार करून घेतल्यानंतर गॅसवर कढई ठेवली. ही मच्छी मी लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे. कोणतीही भाजी जर लोखंडी कढईमध्ये बनवली तर चवीला खूप सुंदर व टेस्टी बनते. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात 2 पळी तेल घालून घेतलेले. भरपूर सारा कढीपत्ता व ठेचून घेतलेले लसूण घालून घेतले. तेही चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर त्यात कट केलेला कांदा घालून तोही चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. टोमॅटो घालून घेतले, तेही चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर त्यात आगरी मसाला, काळा मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला, त्याचप्रमाणे हळद व चवीनुसार मीठ घालून चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले व स्वच्छ धुवून घेतलेली मच्छी घालून ते चांगले अलटीपलटी करून घेतली व ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे थोडेसे पाणी सोडून घेतले. चवीला सुंदर व टेस्टी अशी मच्छी तयार होते. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून थोडा वेळ झाकण ठेवले. बघा, आपली मच्छी तयार झाली आहे. ही मच्छी भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूप सुंदर व टेस्टी अशी मच्छी तयार होते. असेच व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.